मला काही दिसत नाही. हो हो हो, झोपला का तुम्ही? आई मला म्हणत होत्या की त्यांना नातू हवाय म्हणून. त्या अशा बोलल्या ना, तुम्ही काहीच बोलले नाही. आता आपण असं दोघं लांब झोपल्यावरती कसं नातू द्यायचं त्यांना? झोपते का? झोप नाही लागली तर लागली बडबड करायला. अहो, आई ज्या बोलल्या तेच सांगते तुम्हाला. आई काय बी सांग, झोपतो. अहो, लोक नावं ठेवतात. त्या मावशी सुद्धा त्यांच्या पोराचं आपल्या पाठीमागून 2 महिन्यांनी लग्न झालं तरी त्याला पोरं झाली. आईला काय म्हणायचं ना ते म्हणू दे, तू नको लक्ष देऊ. ते तुमच्यापाशी नाहीत बोलत, पण मला म्हणतात की अरे तुला झोप वाटत ना ग? आताच सगळं सांगू तुला. दिवसा कुठं तुम्ही माझ्या जवळ असता, सांगायचं तर लांबच राहिलं. बरं बरं, उद्याच्याला थांबतो. आता झोपू दे मला शांत. आईंचं काही चुकतंय हो? त्यांना आपल्या दोघातलं वागणं कळत नसेल का? त्यांना असं वाटत असेल की आपल्या दोघातलं अंतर कमी व्हावं, आणि मला सुद्धा असंच वाटतं. तुला कळत नाही का माझं वागणं? नाही आवडत तुम्हाला? बघ हे नवरा बायकोची भांडणात बांधलोय ना, म्हणून तर हित आहे, नाहीतर नसतो तू इथं. हो, नवरा बायकोचं नातं कसं असते मला वाटलं होतं तुम्ही लग्नानंतर बदलचा, पण नाही बदललं तुम्ही. मी बोललो होतो ना मला नाही लग्न करायचं. व घरचीच म्हणले पोरगा चांगला आहे. बरं झोप आता गप. आता जर काय बोलले ना मी डायरेक्ट बाहेर जाऊन झोपेन. वहिनी, हो वहिनी, तुम्ही तर काही निवडत बसलाय काय? हा, तुम्हाला काय माहिती का नाही? कशाबद्दल? म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही वाटतं मला. अहो कशाबद्दल बोलताय भाऊजी तुम्ही? म्हातारे कधी झोपले? झाले 1-2 तास झाले. बघा बरं का, मी जे बोलून ते सगळं ऐकन ते. आता काय बोलणार आहे भाऊजी तुम्ही? बोला पटकन. ऐका वहिनी, आता मी जे पण काय सांगेन ना ते काळजावरती दगड ठेवून ऐका बरं का. आता काळजावर दगड ठेवा आणि हे करा, पटकन सांगा काय. अहो हे आपल्या मायाबद्दल. आता त्यांचं काय? आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ना तिथे एक मंजू नावाची बाई आहे. हा निवळ फालतू बाई आहे बघा ती. हा, तिने आपल्या मायला नादाला लावले. काय बोलताय भाऊजी? अहो आता हसायला काय आलं? काय चुकीच सांगतोय का मी? आता मग हसण्यासारखं खोटच बोलताय तुम्ही तर. वहिनी, अहो खोटं कशाला बोलू मी? अहो जे बघितलं ना ते सांगतोय तुम्हाला. माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी असं काय करणं शक्यच नाही. उगं खोटं बोलू नका. अहो खोटं नाही बोलतो वहिनी मी. अहो जे दिसतंय ना मला तेच मी तुम्हाला सांगतोय राव. मला माहिती आहे, आमचं 1.5 वर्ष लग्न झाले तेव्हापासून तुम्ही नुसतं आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न करताय. मला काय कळत नाही आमच्यात का भांडणं लावताय तुम्ही ते. हो वहिनी, अहो ह्याच्यामध्ये माझा काय स्वार्थ बिर्थ काय नाहीये. अहो तुम्ही एवढं सोन्यासारख्या घरात असताय आणि त्यांनी तुम्हाला बरोबर तुमच्या मुलीत ठेवलं. हो तुम्ही जर खामक्या असत्या तर त्यांनी कशाला अशी बाहेर झक मारली असती? हे बघा, तुम्ही आमच्यात किती जरी भांडणं लावायचा प्रयत्न केला ना, ना आमचा संसार तुटणार आहे ना आम्ही एकमेकांना सोडणार आहे. आमचा संसार तर असा चालणारच आहे. वहिनी काय भांडणं भिंडणं नाही लावत आम्ही. जाऊ द्या बा, त्याला सांग भलं ते म्हणते आपलंच खरं. जाऊ का? वाढा जाऊ. विषय सांगतो एक तर ते कुठे गेलं. हॅलो. बोला की. हा, पोचले का घरी? हा आत्ताच पोचलो. तुम्ही पोचले घरी? हा, मी पण पोचले, पण मला गाडी उशिरा भेटली ना. काय करता पण? बोला की. मी फोन केलेला आवडलंय वाटतं तुम्हाला. नाही फोन करणार मी असं तुम्हाला. अहो तसं काय नाही, बिंदास फोन करा. मला वाटलं तुमचं काहीतरी काम असेल. मग आता काही काम असलं तरच फोन करायचं होय? आईला, म्हणजे तुम्ही माझं बोलणं वेगळंच घ्यायला लागली. अहो मी पण काळजीनेच फोन केला तुम्हाला. म्हटलं घरी व्यवस्थित पोचले का नाही बघावा. हो फोनवरनं तर काळजी कळलीच होती ना. म्हटलं काळजीप्रमाणे काहीतरी काम पण असेल. बरं ते सोडा. परवा आमच्या घरी मटणाचा बेत केलाय.
या मग तुम्ही पण मटण खायला. आमच्या ह्यांना पण सुट्टी असती, मग तुम्ही पण या. अहो कशाला जेवण आणि काय नाही काय नको. नाही नाही, ते मला काय माहित नाही, तुम्हाला यायलाच लागते. बरं बघू. आणि तुमचं घर पण माहित नाही ना. अहो निघताना फोन करा की मला, मी सांगते तुम्हाला. हा चालन. निघताना करतो तुम्हाला कॉल. ठेवू का मग? हा. रात को आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं. अरे अन्न 4 महिने झालं म्हणते पेमेंट वाढवतो राव. फार वाढवल की मग. अन्नाच्या जवळ तू आहे म्हणून तुला बोलतोय रे. बरं सांगतो अन्नाला मी. बघ वाढव, तेवढं. काही टेन्शन घेऊ नको. माया काय चाललंय रे तुझं? काय आलं? अरे मला काय माहित नसलं नको दाखवू रे. अरे मग झालं काय? त्या बाईतून तुझं काय चाललंय? माया ती बाई काय बरोबर वाटत ना तिच्या बघण्यावरून. ए अरे काय बी नका बोलू. बघ माया, ती बाई आल्यापासून बघतोय आम्ही. तिच्या पुढं काय करतोय, मागं काय करतोय. अरे घरामध्ये सोन्यासारखी बायको आहे. ए जाटे, तू नको मला ज्ञान पाजूळस. मला कळतंय काय करायचं काय नाही ते. अरे माया आम्हाला काय माहित नाही का तो आधी कसा होता आणि ते बाई आल्यापासून कसा वागायला लागलाय. अरे लग्न झालंय तुझं. बघ माया, ज्या बाईसाठी तू एवढा आटापेटा करून तिला कामाला लावलंय ना, एक दिवस तीच बाई तुझा पत्ता कट करून बरं का. ए जाटे, तुला शांत बस म्हणायला कळतं ना. बस शांत. उगा लागला बाय बाय कराय. बोल आम्हाला भाऊ, शब्द आहे पण माझा ध्यानात घे. या बसा. बसायचं कशाला, डायरेक्ट जेवायला बस. हा डायरेक्ट जेवायला बस. नाही आता झालेलं जेवणच घ्या. बस जरा सुरू. करा सुरू. हो करा. स्वयंपाकाचं काम करता का? हा स्वयंपाक करतो, गाडी चालवतो, सगळीच कामं करतो. मालक असल्यासारखं आहे. आणि अण्णाचा खास माणूस. आईला चांगलं आहे बरं का तुमचं. राव आमचं तसं नाही. आम्हाला सकाळी लवकर जावं लागतंय आणि संध्याकाळी उशिरा यावं लागतं. आणि शिवाय त्यातनं पैसा बी कमी. आमच्या यांना पण घ्या मग तुमच्याकडे. करणार काम तुम्ही? हा करतो की. अहो तेवढं शिकतील आणि आमच्या संसाराचा गाडा तेवढा चांगला होईल. मंजू म्हणते ते बरोबर आहे. अहो तुमच्यामुळे 2-5 रुपये जास्त भेटतात. बरं चालतंय. सांगतो मी अण्णाला काय म्हणतात बघतो. चालेल. वडकर खबर का आपलंच घरी असं समजा. अगं लाजू नका काय वाढतो. आणि काय वाटत नाही नको. अहो, हेच संपू द्या. अहो घ्या की. अहो घ्या थोडं. तुम्हाला घ्यायची का? नाही नको, हेच भरपूर झालं. असं वाटतं की जवळच्या माणसाने गेल्यासारखे. अहो म्हणजे अशी भाजी जर बाहेर गेली ना, आपल्या अण्णा लय खुश होतात. चांगलंच आहे ना.